फार महत्त्वाच्या निवडणुकीच्या टप्प्यातून साहेब आम्ही गेलो आणि ती निवडणूक अशी होती की आम्हाला पूर्णपणे विश्वास होता त्या निवडणुकीमध्ये, पण का लोकांमध्ये जात असताना लोकांचं प्रेम, लोकांची ताकद ही आपल्याकडे होती। गुट्टेताईंचं मी भाषण ऐकलं, फुलचंद कराड साहेबांचं भाषण मी ऐकलं, माधवरावजी शिंदे यांचं भाषण ऐकलं। तळमळीने परळीमध्ये जो बोगस मतदानाचा प्रकार आहे त्याबद्दल ते बोलत होते आणि जिल्हाच नव्हे टोपे साहेब, तर महाराष्ट्राचं लक्ष हे आपल्या या जिल्ह्याच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये होतं। आम्ही परळीमध्ये सुद्धा बैठकी घेतल्या, पण जे प्रेम लोकांनी दिलं, आता पूजाताईंनी बोलताना सांगितलं की मी निवडून आणलं, ह्याने निवडून आणलं, ते निवडून आणलं, पण टोपे साहेब आणि कोले साहेब खऱ्या अर्थाने ह्या सर्व लोकांनी त्यांना निवडून आणलेले। आणि परळी सुद्धा साहेब, जर बोगस मतदान झालं नसतं बाप्पा, तर परळीचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी 66,000 मतांची बाप्पांना मतदान केलेलं आहे। मी जास्त बोलणार नाही, मी एकच गोष्ट आपल्यासोबत बोलेल की माझं वय लहान आहे, पण मी या लहान वयामध्ये बघितलं की लोक ह्या भूमिकेसोबत असतात। हा जिल्हा पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे आणि त्याच भूमिकेसोबत जर आपण ह्या दोन इलेक्शनच्या आधीचा प्रवास जर बघितला तर दिग्गज नेते आपल्याला सोडून गेले टोपे साहेब, दिग्गज नेते, पण काही सुद्धा फरक पडला नाही। लोकांनी आशीर्वाद दिले आणि बजरंग बाप्पा आपले निवडून आले आणि पूर्णपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या 6च्या 6 जागा आपण ज्या आता या महाविकास आघाडीमध्ये ठरणार आहेत आणि आपण सर्वजण ताकदीने या विषयावरती लढणारे, मला पूर्ण विश्वास आहे कोले साहेब की खासदारकी सारखंच 6 ते 6 जागा आपल्या या महाविकास आघाडीच्या येणार आहेत। सगळ्या अर्थाने आम्ही आपल्या सोबत एवढं सांगतो आणि शेवटी एवढंच सांगेल की या वातावरणामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या किंवा तुतारी चिन्ह भेटण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत, पण पवार साहेब पक्ष जे ठरवतील आपण सर्वजण ताकदीने आपण त्यांच्या सोबत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।